रात्रीचं आमचं जेवण झालंय आणि आम्ही रात्री फिरायला आता निघालो होतो। चालताना आम्हाला हे एक पान शॉप दिसलं, यांचा आम्हाला डिस्प्ले इतका अट्रॅक्टिव्ह वाटला म्हणून आम्ही यांचे पान ट्राय करायला आलोय। तुम्ही इथे यांचा डिस्प्ले बघा, यांच्याकडे इतक्या प्रकारचे अट्रॅक्टिव्ह तुम्हाला वेगवेगळे नावं सुद्धा आहे यांच्या पानाचे आणि खूप दिसताना एवढे सुपर्ब दिसतायत, टेस्ट पण नक्कीच खूप छान असणार आहे। तर आपण यांचे स्पेशल कोणते पान आहे ते कशा प्रकारे बनवतात ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। चला तर मग पटकन हा व्लॉग जे पान प्रेमी आहेत ज्यांना पान खायला खूप आवडतं हा त्यांच्यासाठी आहे, तर व्हिडिओ हा आमचा पूर्ण बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा पटकन। याचं लोकेशन सांगा ना। लोकेशन आहे आपलं त्रिमूर्ती चौक, शॉप नंबर 6, संभाजीनगर। आकाशवाणी पासून आपण त्रिमूर्ती चौकावर आल्यावर लेफ्ट साइडला आपलं शॉप आहे। गजानन मंदिर कडून तुम्ही चेतक घोड्याकडे जाताना राईट साइडला आपलं शॉप आहे, जायका चहाच्या समोर। आणि तुमचा टायमिंग कसा असतो? टायमिंग दुपारी 12 वाजेपासून रात्री 11:30 पर्यंत। आता आपल्यासाठी पान बनवता, आम्हाला कोणतं स्पेशल पान खाऊ घालणार आहे तुम्ही? एक आपलं मसाला पान स्पेशल ब्रेन फ्रीजर आहे आणि स्पेशल मध्ये भरपूर व्हरायटी आपल्याकडे। एक तुम्हाला मसाला पान बनवून देतो। ओके। आणि तुमचे जे तुम्ही पान आहे हे पण वेगळे आहेत का? हे कलकत्ता पान आहे, आपल्याकडे मगई पान येतं आणि बनारस पान येतं। अच्छा। आता हे तुमच्यासाठी कलकत्ता मसाला पान लावतो। ओके। हे हे काय आहे? ही पायनॅपल फ्लेवरची चटणी आहे, हे रोज फ्लेवरची रोज सिरप आहे आणि त्याच्या पहिले काच चुना आणि खुशबू पावडर टाकली। ओके। त्याला मिक्स करून घेतो। आणि तुम्ही असे बनवून नाही ठेवत? नाही, फक्त मसाला पान बनवून ठेवतो आपण रोज, ते पण 10 ते 15। बाकी जे पान कस्टमरच्या डिमांडवर स्पेशल बनवून देतो। हे खोबरं टाकला, त्याच्यानंतर सोप, त्याच्यानंतर धना, कलरची बडीशोप, टूटी फ्रूटी, आणि हे गुलकंद। म्हणजे हे आपल्याला फ्रेशली पान बनवून देणार, हे बनवून नाही ठेवत, तुम्ही जसं त्यांना डिमांड कराल तसे त्या प्रकारे ते बनवून देतात। आणि याची किंमत काय आहे? याची 20 रुपये कॉस्ट आहे आपल्याकडून। 20 रुपयापासून 2100 पर्यंत पान आहे। अरे वा। आणि फ्लेवरमध्ये भरपूर फ्लेवर आहे, जे आपल्याकडे नवीन फ्लेवर येणार आहे आणखी। म्हणजे यांची कॉस्टिंग सुद्धा म्हणजे पान फक्त 20 रुपयामध्ये आहे, ते पण पानाची साईज सुद्धा यांची मोठी आहे। आणि त्याच्यावर हे डेकोरेशन करताना वरून हे पायनॅपल सिरप आहे, खोबरं कलरवालं खोबरं, म्हणजे दिसताना एकदम अट्रॅक्टिव्ह पान दिसतं ते आणि टेस्टला पण नक्कीच छान असेल। तुमच्याकडे अजून कोणत्या कोणत्या प्रकारचे व्हरायटीज आहेत? मॅडम हे आपलं स्पेशल मगई चॉकलेट, हे नटास्टिक मगई चॉकलेट पान, हे स्ट्रॉबेरी चॉकलेट पान, हे ब्लूबेरी चॉकलेट पान आणि हे स्पेशल केसरी कोन चॉकलेट पान। आणि याच्यामध्ये आपल्याकडे आणखी 50+ व्हरायटी आहे आणि 30 मसाला पानमध्ये म्हणजे जवळपास आपल्याकडे 80+ व्हरायटी आहे। आणि आपलं स्पेशल आणखी एक ब्रेन फ्रीजर पान आहे, ते हे स्पेशल आहे तुमचं। ते 1-2 वेळेस चावायचं नंतर मेल्ट होऊन जातं तोंडात टाकल्यानंतर। ओके। आणि आपल्याकडे चॉकलेट पानमध्ये आणखी 60 व्हरायटी आहे, त्याच्यामध्ये लेमन मोजितो आहे, ओके, मँगो चॉकलेट पान आहे, पायनॅपल आहे, मिक्स चॉकलेट आहे। म्हणजे मी तर आज फर्स्ट टाइम ऐकले की पानामध्ये सुद्धा एवढे प्रकार असतात। तर त्यांनी सांगितलं त्यांचं हे जे ब्रेन फ्रीजर आहे हे तुमचं स्पेशल आहे, स्पेशल पान। तर आम्ही आज हे ब्रेन फ्रीजर आणि ते मसाला पान ट्राय करणार, जे आता आपल्यासाठी त्यांनी बनवलं ते, आणि हे ब्रेन फ्रीजरवाला आपण ट्राय करूया। तर चला मग ट्राय करू आणि आपल्याला कसं वाटतं हे मी तुम्हाला सांगते। हे स्पेशल चॉकलेट मगई पान, चॉकलेटमध्ये त्यांनी डीप केलंय आणि आतमध्ये ह्याच्या काय काय खोबरं
त्याच्यामध्ये किसमिस लागली मला, खोबरं पण आहे. किशमिश, खोबरा वगैरे, टुटी फ्रुटी ओके. आणि जे मगई पान असते ते मगई पान. टेस्टी, म्हणजे वरतून चॉकलेट आणि आतून पानाचा फ्लेवर, खूपच कॉम्बिनेशन सुंदर आहे हे. छान वाटलं खाऊन. म्हणजे तुम्ही जरी हे चॉकलेट जरी खात असाल तर तुम्हाला असं वाटणार नाही की तुम्ही हे चॉकलेट खाताय. ते जे पान आहे त्या पानाचा पूर्ण फ्लेवर येतो आहे खाताना. मस्त. हे ब्रेन फ्रीजरवालं त्या दादांनी सांगितलं की हे खाताना तुम्ही हे पूर्ण एकदाच खाऊन घ्यायचं, म्हणजे तुम्हाला त्याची टेस्ट लागेल. मस्त स्वीट आहे, याच्यामध्ये गुलकंद आहे आणि ते तोंडात टाकताच वितळलं आहे, म्हणजे खूपच छान लागतंय. मस्त. आजपर्यंत मी असं पान कुठेच नाही खाल्लेलं, खूपच सुंदर आहे. या दादांनी आता इथे पान ट्राय केलं, आपण यांना विचारू यांना इथे पान कसे वाटले. केसरी पान शॉप इथे फॅमिलीसाठी पान शॉप उघडलेलं आहे. सगळ्या फॅमिली मेंबर्सला विशेष म्हणजे ह्या पान शॉपमध्ये फक्त आणि फक्त पानचंच व्हेरायटीज मिळणार आहेत. इथं कुठल्याही प्रकारचे व्यसन म्हणजे की सिगरेट, गुटखा ह्या प्रकारचे काही वस्तू भेटणार नाहीत. पान ही जेवणानंतरची एक मेजवानीच आहे. इथल्या आजूबाजूच्या परिसरातले नागरिक याचा आस्वाद घेतील आणि पानची टेस्ट खरीच खूप चांगली आहे. थँक्यू. या दादांकडचं पान खाऊन खरंच खूप छान वाटलं. तुम्ही सुद्धा तुमच्या म्हणजे तुम्ही तुमच्या फॅमिलीला पान खायला घेऊन यायचं असेल तर तुम्ही इथे घेऊन येऊ शकता. हे फॅमिलीसाठी छान ऑप्शन आहे आणि हे टबॅको फ्री आहे. तंबाखू फ्री म्हणजे याच्यामध्ये ते काहीच यूज नाही करत. त्यांच्याकडे पूर्ण जेवढे पण पान बनतात सगळे तंबाखू विरहित बनतात. त्यामुळे तुमच्या फॅमिलीला तुम्ही इथे घेऊन येऊ शकता. आणि असेच आमचे व्हिडिओ बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.